त्यामुळे ही नोकरीची संधी चालून आलेली आहे, ती दवडू नका। पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आणि तुम्हाला चिंता करायला लावणारी आहे, तुमची चिंता वाढवणारी देखील आहे। पुढच्या काळात तब्बल 100 कोटी तरुण बहिरे होणार आहेत। तुम्हाला धक्का बसला असेल, पण तुम्ही बरोबर ऐकलंत। WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं हा धक्कादायक अहवाल दिलाय। यात तुमचाही समावेश असू शकतो। नेमकं कधीपर्यंत आणि कशामुळे हे घडणार आहे, कोणत्या वयोगटातल्या तरुणांना ही समस्या जडणार आहे, त्यावरचाच हा रिपोर्ट। 100 कोटी तरुण बहिरे होणार। WHOचा धक्कादायक अहवाल। हेडफोनमुळे तुम्ही बहिरे व्हाल। हातात स्मार्टफोन आणि कानात हेडफोन हेच सर्रास चित्र तरुणांमध्ये दिसतं। गाणी ऐकणं, वेब सिरीज पाहणं या सगळ्यासाठी हेडफोन्स हवेच। काही जण प्रवासात, चालताना, व्यायाम करताना इतकंच काय तर घरातली कामं करतानाही तासनतास हेडफोन्स लावून असतात। काहींना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे हेडफोन्स वापरावे लागतात। मात्र याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात, कारण जगातले तब्बल 100 कोटी तरुण बहिरे होणार आहेत। हा धक्कादायक अहवाल दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर थेट WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय। पुढच्या 25 वर्षात म्हणजे 2050 पर्यंत जगातील तब्बल 100 कोटी लोक बहिरे होऊ शकतात, असा इशाराच WHOनं दिलाय। या अहवालात नेमक्या काय धक्कादायक बाबी समोर आल्या त्याही पाहूया। हेडफोन्समुळे 2050 पर्यंत 100 कोटी तरुण बहिरे होणार। जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल। हेडफोनमुळे येत्या 25 वर्षात 4 पैकी 3 जण बहिरे होणार। 12 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक बहिरेपणाची समस्या। सध्या 12 ते 35 वयोगटातील 50 कोटी तरुण विविध कारणांमुळे बहिरे। आणि मोठा आवाज, बाहेरून येणारा आवाज जो असतो, मोठा आवाज तो कानापर्यंत येईपर्यंत थोडा सौम्य होतो, पण जेव्हा तुम्ही हेडफोनच कानामध्ये लावता तेव्हा तो पूर्ण ताकदीने तो आवाज तुमच्या पडद्यावर पडतो आणि पडद्याद्वारे अंतःकरणाला इजा करतो। दिवसभर ते वापरत असल्यामुळे हे जे बहिरेपण आपल्याला 50व्या वर्षात येणार आहे, 60व्या वर्षात येणार आहे, ते आता 30 आणि 40 दिसायला लागलेलं आहे। या अहवालामुळे हेडफोन्स वापरण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेत। हेडफोन्सचा वापर किती वेळ आणि कसा करावा यावर तज्ञांनी काही सूचना केल्या आहेत, त्याही पाहूया। हेडफोन्स सलग अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वापरू नये। शक्य नसेल तर किमान कानांना मध्ये मध्ये विश्रांती जरूर द्या, असं तज्ञ सांगतात। हेडफोन्सचा केवळ कानावरच नाही तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो। हेडफोन्स किती वेळ वापरावेत याचा कालावधी निश्चित करा। त्याचा आवाज किती असावा याची मर्यादा ठरवा। कामासाठी हेडफोन्स वापरावाच लागत असेल तर योग्य ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून भविष्यातल्या बहिरेपणाच्या धोक्यापासून तुम्हाला नक्कीच वाचता येईल। अन्यथा पुढील काळात 100 कोटी बहिऱ्या तरुणांमध्ये तुमचा समावेश झाल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।